Student, today's topic is instruction set of a 8085 microprocessor. लास्टमध्ये आपण घेतलं होतं ॲड्रेसिंग मोड ऑफ इन्स्ट्रक्शन सेट. इन्स्ट्रक्शन सेटमध्ये जे जे आपण ॲड्रेसिंग मोड्स यूज करणार आहे ते आपण एक्सप्लेन केले होते आणि त्याचे टाईप्स. देन त्यानंतर आज आपण घेणार आहे इन्स्ट्रक्शन सेट. यामध्ये वेगवेगळे आपण इन्स्ट्रक्शन्स बघणार आहे, किती टाईप्सच्या इन्स्ट्रक्शन्स आहे, त्या कशा परफॉर्म करते ते बघायचं आणि पूर्ण ज्या वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स मिळून एक काय तयार होते, प्रोग्राम तयार होते. पहिले इन्स्ट्रक्शन सेट काय ते बघणार आहेत. ॲन इन्स्ट्रक्शन इज अ बायनरी पॅटर्न डिझाईन इनसाइड मायक्रोप्रोसेसर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन. एक स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करण्यासाठी मायक्रोप्रोसेसरच्या इनसाइड भागाला काय डिझाईन करून आहे, बायनरी पॅटर्न डिझाईन करून आहे. मायक्रोप्रोसेसर काय इनपुट करणार, फक्त हेक्साडेसिमल फॉर्म इनपुट करणार आणि इनसाइडली हेक्साडेसिमलचं ट्रान्सफर कशात होईल, बायनरीमध्ये. आणि देन त्यानंतर ऑपरेशन परफॉर्म होणार. कोणतं पण ऑपरेशन, जसं डेटा आपल्याला मूव्ह करायचा आहे, ट्रान्सफर करायचा आहे, लोड करायचा आहे, स्टोअर करायचा आहे, ॲड करायचा आहे, सबस्ट्रॅक्ट करायचा आहे, लॉजिकल करायचं आहे. जशी इन्स्ट्रक्शन दिली राहील त्याप्रमाणे तो काय करेल, परफॉर्म करेल ऑपरेशन. The entire group of instruction that a microprocessor support is called instruction set. Entire group of instructionला जे ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शनला कोण सपोर्ट करते, मायक्रोप्रोसेसर सपोर्ट करते, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, इन्स्ट्रक्शन सेट. 8085 हॅज 246 इन्स्ट्रक्शन. एकूण किती इन्स्ट्रक्शन्स आहे यामध्ये, 246 इन्स्ट्रक्शन्स आहे. Each instruction is represented by 8-bit binary value आणि एव्हरी इन्स्ट्रक्शन कितीने रिप्रेझेंट केली आहे, 8-bit बायनरी व्हॅल्यूने रिप्रेझेंट केली आहे. आणि 8 बिट मिळून किती बाईट तयार होते, 1 बाईट तयार होते. दिस 8 बिट ऑफ बायनरी व्हॅल्यू इज कॉल्ड ऑपकोड और इन्स्ट्रक्शन बाईट. यालाच काय म्हटलं आहे, 8 बिट बायनरी व्हॅल्यूला ऑपकोड मीन्स ऑपरेशन कोड आणि instruction byte. Then types of instruction sets. There are 5 types of instruction set. First आहे data transfer instruction, second आहे arithmetic instruction, third आहे logical instruction, fourth आहे branching instruction, fifth आहे control instruction. आज आपण बघणार आहे डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स. बाकी इन्स्ट्रक्शन्स आपण नंतर बघणार आहे. डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन स्टार्ट करण्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे की या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहे ह्या तुम्हाला 4 मार्क्सला, 2 मार्क्सला, 1 मार्क्सला विचारलं जाते. इज इन द फॉर्म ऑफ ग्रुप्स, म्हणजे ग्रुपमध्ये 4 इन्स्ट्रक्शन विचारेल 4 मार्क्सला, एक इन्स्ट्रक्शन विचारेल 1 मार्क्सला. अशा तुम्हाला इन्स्ट्रक्शन विचारतात, कोणतीही एक इन्स्ट्रक्शन विचारू शकते. तर तुम्हाला या इन्स्ट्रक्शन करायच्या आहे आणि कंपल्सरी विचारतात इन्स्ट्रक्शन. आणि त्यानंतर जे प्रोग्रामिंग आहे ते तुम्हाला 10 मार्क्सला विचारल्या जाते. एक प्रोग्राम तुमचा 5 मार्क्सचा असतो. असे तुम्हाला 2 प्रोग्राम्स लिहावं लागतात पेपरमध्ये. सो दिस चॅप्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर. आता आपण बघणार आहे डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन. डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन काय ते बघा. This instruction move data between register or between a memory and register. या डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनमध्ये काय केल्या जाते, डेटा मूव्ह केल्या जाते वन रजिस्टर टू अनादर रजिस्टर, रजिस्टर टू मेमोरी लोकेशन, रजिस्टर टू ॲड्रेस. असा डेटा काय होते, ट्रान्सफर होते ॲड्रेस टू रजिस्टर. दिस इन्स्ट्रक्शन कॉपी डेटा फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. डेटा काय करतो, आपण कॉपी करतो आणि जशान तसा काय करतो, पेस्ट करतो. नॉट चेंजेस इन दॅट डेटा. कोणताही चेंज करणार का त्या डेटामध्ये, नाही. जशान तसा ट्रान्सफर कुठे होणार, डेस्टिनेशनला. जसं सोर्स मीन्स काय आहे, तुमचं इनपुट आणि डेस्टिनेशन काय, तुमचं आउटपुट. देन इथून तुमच्या इन्स्ट्रक्शन स्टार्ट होते डेटा ट्रान्सफरच्या. फर्स्ट इन्स्ट्रक्शन आहे तुमची मूव्ह, MOVR, R1, R2. इन्स्ट्रक्शन MOV मीन्स काय आहे, मूव्ह. R1 मीन्स रजिस्टर
अँड R2 मीन्स रजिस्टर. एका रजिस्टरमधून तुम्हाला दुसऱ्या रजिस्टरमध्ये डेटा काय करायचा आहे, मूव्ह करायचा आहे. आता डेटा मूव्ह कसा होणार, R2 मधून R1 मध्ये मूव्ह होणार, नॉट R1 मधून R2 मध्ये. R2 मधून डेटा R1 मध्ये, कोणत्याही एका रजिस्टरमधून दुसऱ्या रजिस्टरमध्ये डेटा ट्रान्सफर करायचा आहे तुम्हाला. मूव्ह कंटेंट ऑफ डेटा फ्रॉम one register R2 to another register R1. It is a register addressing mode. Why register addressing mode? Because आपण register to register data transfer करत आहे, नॉट रजिस्टर टू मेमरी ट्रान्सफर करत आहे. किंवा रजिस्टरमधून आपण ॲड्रेसमध्ये ट्रान्सफर करत आहे का, नाही. म्हणून ॲड्रेसिंग मोड करायला याचा रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. देअर इज नो फ्लॅग्स आर अफेक्टेड. वाय फ्लॅग्स अफेक्ट नाही होणार, बिकॉज आपण जशा तसा डेटा ट्रान्सफर करत आहे. डेटा आपण ॲड करत आहे का, सबस्ट्रॅक्ट करत आहे का, नाही. म्हणून कोणताही फ्लॅग्स अफेक्ट होणार का, नाही. आता एक लक्षात ठेवायचं आहे की डेटा ट्रान्सफरचे ज्या कोणत्या इन्स्ट्रक्शन्स आहे आपण आता समोर घेणार आहे, त्यामध्ये कुठल्याही याच्यात फ्लॅग्स अफेक्ट होणार नाही. कारण आपण डेटा मूव्ह करत आहे, कॉपी करून पेस्ट करून ठेवत आहे. त्यावर ऑपरेशन करत आहे का, चेंजेस करत आहे का, त्यामध्ये नाही. एक्झाम्पल बघा आता या इन्स्ट्रक्शनचं कसं राहील. मूव्ह MOV A, B. MOV मीन्स मूव्ह, A मीन्स ॲक्युमुलेटर, B मीन्स रजिस्टर. यामध्ये काय होतं आहे, बी रजिस्टरमधला डेटा आपण कुठे ट्रान्सफर करता, ॲक्युमुलेटरमध्ये. आता आपण C मधून B मध्ये ट्रान्सफर करू शकतो, D मधून E मध्ये ट्रान्सफर करू शकतो डेटा. जसं आपल्याला इन्स्ट्रक्शन लिहायचे आहेत त्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन लिहायचे आणि एक्सप्लेन करायचं. द कंटेंट ऑफ रजिस्टर B मूव्ह द ॲक्युमुलेटर A. बीचे जे कंटेंट आहे रजिस्टरमध्ये, जो डेटा स्टोअर करून आहे बीच्या, तो डेटा कुठे मूव्ह होणार, ॲक्युमुलेटरमध्ये. देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन MOV R, M. MOV मीन्स मूव्ह, R मीन्स रजिस्टर, M मीन्स मेमोरी लोकेशन. मेमोरी लोकेशन हे तुम्हाला हायर ऑर्डर अँड लोअर ऑर्डरमध्ये दिलं असते. हायर ऑर्डर अँड लोअर ऑर्डर इज डिनोटेड बाय H and L. H and L हे रजिस्टरमध्ये सुद्धा असते आणि मेमोरी लोकेशनमध्ये सुद्धा असते. H and L रजिस्टर वेगळे आहे, मेमोरी लोकेशनचे H and L वेगळे आहे. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा. जो हायर ऑर्डरला आणि लोअर ऑर्डरला डेटा आहे तो तुम्हाला ट्रान्सफर कुठे करायचा आहे, कोणत्याही एका रजिस्टरमध्ये. मूव्ह द कंटेंट ऑफ मेमोरी HL टू एनी टाईप ऑफ रजिस्टर R, whether it is B, C, D, E, H, L or A. It is a register indirect addressing mode. रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे. वाय रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे, बिकॉज रजिस्टर टू रजिस्टर ट्रान्सफर नाही होत आहे डेटा, म्हणून. नो फ्लॅग्स आर अफेक्टेड. एक्झाम्पल MOV B, M. M मेमोरी लोकेशनला जो डेटा आहे तुमचा, तो डेटा तुम्हाला ट्रान्सफर कुठे करायचा आहे, B रजिस्टरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन MOV M, R. आधी काय घेतलं होतं, MOV R, M. त्यामध्ये काय होत होतं, मेमोरी लोकेशनमधून रजिस्टरमध्ये होत होतं. यामध्ये काय होणार, या इन्स्ट्रक्शनमध्ये रजिस्टरमधून मेमोरी लोकेशनमध्ये ट्रान्सफर होणार. म्हणजे कुठल्याही एका रजिस्टरमध्ये डेटा राहील, तो डेटा आपल्याला ट्रान्सफर कुठे करायचा आहे, मेमोरी लोकेशनला. मूव्ह कंटेंट ऑफ एनी टाईप ऑफ रजिस्टर टू मेमोरी लोकेशन HL. It is a register indirect addressing mode. There is no flags are affected. MOV M, B. B या रजिस्टर पेअरमध्ये किंवा मग कोणत्याही एका रजिस्टर पेअरमध्ये जो डेटा स्टोअर्ड करून आहे तो तुमचा डेटा ट्रान्सफर कुठे होणार, मेमोरी लोकेशनच्या हायर ऑर्डर अँड लोअर ऑर्डर बिटला. त्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन MVI R, डेटा. MV मीन्स मूव्ह, I means immediate, R means रजिस्टर, डेटा मीन्स 8 बिटमध्ये डायरेक्टली डेटा तिथे काय राहील, तुमचा शो करून राहील कोणताही डेटा. जसं आता इथे आपण एक्झाम्पलमध्ये 08 घेतला आहे, तसंच काय राहील 1F, 3B, 3C
अशा टाईपचा जो डेटा आहे 8 बिटचा डेटा, तो डायरेक्टली डेटा तुम्हाला ट्रान्सफर कुठे करायचा आहे, सीमध्ये, सी रजिस्टरमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आपण एक्झाम्पलमध्ये सी घेतला आहे म्हणून सी रजिस्टरमध्ये. इथे कोणताही एखादी रजिस्टर राहू शकतो BCDE पैकी. मूव कंटेंट ऑफ अ डेटा इमिडिएटली टू द एनी टाईप ऑफ रजिस्टर. आय घेतला आहे मीन्स इन्स्ट्रक्शन कोणते येणार, इमिडिएट. सो आपण इमिडिएटली डेटा ट्रान्सफर कुठे करत आहे, रजिस्टरमध्ये. इट इज इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. आय आला आहे इन्स्ट्रक्शनमध्ये म्हणजेच समजून जायचं की इमिडिएट ॲड्रेसिंग मोड आहे. नो फ्लॅग्स आर अफेक्टेड. MVIC,08H जो 08H डेटा आहे तुमचा, तो डायरेक्टली कुठे ट्रान्सफर करायचा आहे, सी रजिस्टरमध्ये. देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन LXI RP, डेटा 16. यामध्ये काय करत आहे आपण, 16 बिटचा डेटा आहे जो डायरेक्टली तिथे शो होईल तुम्हाला. तो डेटा कुठे ट्रान्सफर करत आहे, रजिस्टर पेअरमध्ये. RP घेतला आहे मीन्स काय, रजिस्टर पेअर. LXI मीन्स इमिडिएट, आय घेतला आहे मीन्स इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. LX मीन्स डेटा लोड करून ठेवायचा आहे तुम्हाला. आणि डेटा लोड कसा करायचा आहे, 16 बिटमध्ये तर देऊनच राहील तुम्हाला डेटा. तर तो डेटा MSB कोणता आहे, LSB कोणता आहे, तो तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल आणि देन ट्रान्सफर करावं लागेल रजिस्टर पेअरमध्ये. रजिस्टर पेअरच्या हायर, जसं आता B झालं, B हा हायर म्हणजे फर्स्ट रजिस्टर झाला, तर या फर्स्ट रजिस्टरमध्ये 8 बिट MSB ट्रान्सफर होईल. आणि C त्याचा सोबती कोण झाला, Bच्या C. तर या रजिस्टरमध्ये कोणता होणार, LSB ट्रान्सफर होणार. लोड द 16 बिट डेटा इमिडिएटली टू द एनी टाईप ऑफ रजिस्टर पेअर. इट इज इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. रजिस्टर ॲड्रेसिंग मोड कोणता आहे याचा, इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. नो फ्लॅग्स आर अफेक्टेड. LXI H,2050H हा किती बिटचा डेटा आहे तुमचा, 16 बिटचा डेटा. हा जो डेटा आहे तो डेटा कुठे ट्रान्सफर करायचा आहे तुम्हाला, HL पेअरमध्ये. H देऊन आहे मीन्स काय आहे, HL पेअर. इथे पेअर वाईज HL नाही देऊन राहणार, BC नाही देऊन राहणार, DE नाही देऊन राहणार. काय देऊन राहील, फक्त HBD. तर मग त्याची पेअर काय राहील, Hची L, Bची C, Dची E पेअर राहील. द कंटेंट ऑफ 2050H ॲड्रेस टू लोड टू द रजिस्टर HL. देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन LDA ॲड्रेस. LDA ॲड्रेसमध्ये काय राहील, तुम्हाला एखादी ॲड्रेस दिलेला राहील, तो ॲड्रेस लोकेशनचा डेटा, त्या ॲड्रेस लोकेशनला एक इनपुट करू आपण डेटा कोणताही. 2500 आपण एक्झाम्पलमध्ये घेतला आहे. 2500 हा काय झाला, ॲड्रेस. या ॲड्रेसला काय आहे, डेटा इनपुट करून आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वतः जिथे राहता ते काय झाला, तुमचा ॲड्रेस झाला. आणि त्या पत्त्यावर काय आहे, तुम्ही राहत आहे, तुमचं घर आहे. ओके, तर या ॲड्रेस लोकेशनला कोणताही डेटा स्टोअर करून राहील, इनपुट राहील. देन तो ॲड्रेस लोकेशनचा डेटा कुठे ट्रान्सफर करायचा आहे तुम्हाला, ॲक्युमुलेटरमध्ये. लोड कंटेंट विच इज इन एनी टाईप ऑफ ॲड्रेस लोड डायरेक्टली टू द ॲक्युमुलेटर. डायरेक्टली कुठे लोड होणार, तो ॲक्युमुलेटरला. डायरेक्टली लोड होत आहे ॲक्युमुलेटरला, म्हणून काय आहे, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. नो फ्लॅग्स आर अफेक्टेड. एक्झाम्पल दिलं LDA 2500H. 2500H मध्ये डेटा इनपुट करून आहे, तो कुठे ट्रान्सफर होणार, ॲक्युमुलेटरमध्ये. त्यानंतर STA ॲड्रेस. STA ॲड्रेसमध्ये लोडच्या उलटं होणार, LDAच्या उलटं. स्टोअर्ड ॲक्युमुलेटर A डेटा टू द ॲड्रेस लोकेशन. ॲक्युमुलेटरला जो डेटा स्टोअर करून आहे तो डेटा कुठे ट्रान्सफर होणार, ॲड्रेस लोकेशनला. जो तुम्ही तिथे ॲड्रेस लोकेशन
शो केला आहे त्या ॲड्रेस लोकेशनला ॲक्युमुलेटरमधून डेटा स्टोअर्ड होणार. आता जसं STA इन्स्ट्रक्शन, हे इन्स्ट्रक्शन कधी आपण जास्त यूज करतो, जेव्हा आपल्याला रिझल्ट शो करायचा राहते तेव्हा. रिझल्ट कसा ऑपरेशन परफॉर्म होता इनसाइडली काय होतं, ऑपरेशन परफॉर्म होता आणि इनसाइडलीच काय होतं, उत्तर येतं याचं कोणत्या एखाद्या ॲड्रेस लोकेशनला किंवा मग एखाद्या रजिस्टरमध्ये पेअरमध्ये येऊ शकते. सो तुम्हाला काय करायचं आहे, तो डेटा स्टोअर करून ठेवायचा आहे. आता LDA आणि STA मध्ये एक डिफरन्स आहे की LDA मध्ये आपण ॲड्रेस शो करत आहे, STA मध्ये पण ॲड्रेस शो करत आहे. बट LDAच्या ॲड्रेसमधून डेटा ॲक्युमुलेटरमध्ये जात आहे आणि तो शो केलेल्या ॲड्रेसमधून जात आहे. STAचा ॲड्रेस जो शो केलेला आहे त्या शो केलेल्या ॲड्रेसमध्ये डेटा येत आहे. कुठून? ॲक्युमुलेटरमधून. Stored accumulator a data to the address location. It is direct addressing mode. No flags are affected. कोणताही फ्लॅग्स अफेक्ट होणार नाही. STA 2050H. आता जसं इथे आपण 2050H शो केलेला आहे ॲड्रेस, या ॲड्रेसमध्ये ॲक्युमुलेटरमधून डेटा येईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन LHLD ॲड्रेस. यामध्ये काय होते, द कंटेंट ऑफ मेमोरी लोकेशन हुज ॲड्रेस इज स्पेसिफाय इन द इन्स्ट्रक्शन आर लोडेड टू रजिस्टर L. जो तुम्हाला ॲड्रेस स्पेसिफाय केला आहे तिथे त्या ॲड्रेस लोकेशनचा डेटा कुठे लोड होणार, L रजिस्टरमध्ये. आणि H रजिस्टरमध्ये कोणता डेटा लोड होणार आहे की जो ॲड्रेस लोकेशन दिला आहे त्या ॲड्रेस लोकेशनला 1ने इन्क्रीमेंट करायचं आहे तुम्हाला. 1ने इन्क्रीमेंट केल्यानंतर जो ॲड्रेस लोकेशन होईल तुमचा त्या ॲड्रेस लोकेशनला दुसरा डेटा तुमचा शो होईल, इनपुट करून राहील. तो दुसरा डेटा तुम्हाला कुठे ट्रान्सफर करायचा आहे, H रजिस्टरमध्ये. आता एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलवरून समजेल तुम्हाला. LHLD 2500H. आता 2500H मध्ये जो डेटा आपण स्टोअर करून ठेवला आहे तो डेटा कुठे ट्रान्सफर होणार, L रजिस्टरमध्ये. आणि 2500Hला 1ने इन्क्रीमेंट करायचं आहे. तर आन्सर किती येते, 2501H. तर या ॲड्रेस लोकेशनला 2501H या ॲड्रेस लोकेशनला तुमचा दुसरा डेटा स्टोअर करून राहील. तो डेटा कुठे ट्रान्सफर करायचा आहे, H रजिस्टरमध्ये. देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन SHLD. SHLD उलटा वर्क करेल कशाच्या, LHLDच्या. ॲड्रेस शो करून राहील L रजिस्टरमधून. जो ॲड्रेस शो केलेला आहे त्या ॲड्रेस शो केलेल्या लोकेशनला डेटा काय होईल, ट्रान्सफर होईल. आणि Hचा डेटा, H रजिस्टरचा डेटा त्याच ॲड्रेस लोकेशनला 1ने इन्क्रीमेंट केलेला राहील, 1ने इन्क्रीमेंट केलेला राहील. तर काय येणार, 1ने इन्क्रीमेंट झालेला ॲड्रेस लोकेशन, त्या ॲड्रेस लोकेशनला Hचा डेटा स्टोअर्ड होईल. द कंटेंट ऑफ रजिस्टर L आर ट्रान्सफर टू द ॲड्रेस ऑफ मेमोरी लोकेशन अँड द कंटेंट ऑफ रजिस्टर H आर ट्रान्सफर टू द अनादर ॲड्रेस लोकेशन हुज ॲड्रेस इन्क्रीमेंट बाय 1. ज्याचा ॲड्रेस 1ने इन्क्रीमेंट झाला आहे तो. इट इज डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. नो फ्लॅग्स आर अफेक्टेड. एक्झाम्पल दिला आहे SHLD 2050H. काय होता, 2050H मध्ये Lचा डेटा स्टोअर्ड होता आणि 20501H मध्ये कोणता डेटा स्टोअर्ड होता, Hचा. देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन LDAX-RP. यामध्ये काय होते की रजिस्टर पेअरमध्ये जो डेटा दिलेला राहील तुमचा स्टोअर्ड करून आहे रजिस्टर पेअरमध्ये, तो डेटा तुमचा ट्रान्सफर कुठे करायचा आहे, ॲक्युमुलेटरमध्ये. द कंटेंट ऑफ डेटा ऑफ एनी टाईप ऑफ रजिस्टर पेअर लोडेड इनडायरेक्टली टू द ॲक्युमुलेटर. इनडायरेक्टली ॲक्युमुलेटरमध्ये लोड होणार. इट इज रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड.
नो फ्लॅग्स आर अफेक्टेड, कोणताही फ्लॅग्स अफेक्ट होणार नाही. LDAX B, आता इथे बी घेतला आहे म्हणून पेअर कोणती येणार, BC. तर या BC पेअरचा डेटा इनडायरेक्टली कुठे लोड होणार, ॲक्युमुलेटरमध्ये. तसंच इथे DE पण राहू शकते, HL पण राहू शकते. देन त्यानंतर STAXRP, यात का होणार की ॲक्युमुलेटरमधून रजिस्टर पेअरमध्ये डेटा स्टोअर होणार. तिथे जे कोणतं रजिस्टर पेअर दिलेलं राहील त्या पेअरमध्ये. द कंटेंट ऑफ डेटा ऑफ ॲक्युमुलेटर स्टोअर्ड इनडायरेक्टली टू रजिस्टर पेअर, इनडायरेक्टली रजिस्टर पेअरमध्ये स्टोअर्ड होणार. इट इज रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. नो फ्लॅग्स आर अफेक्टेड, कुठलाही फ्लॅग्स अफेक्ट होणार नाही. STAXD, डी घेतला आहे मीन्स पेअर कोणती येणार, DE. या DE पेअरमध्ये डायरेक्टली डेटा स्टोअर्ड होणार, कुठला, ॲक्युमुलेटरमधला. देन त्यानंतर आहे लास्ट इन्स्ट्रक्शन याची XCHG मीन्स एक्सचेंज. डेटा तुम्हाला एक्सचेंज करायचा आहे वन रजिस्टर टू सेकंड रजिस्टर. म्हणजे डीचा डेटा कुठे जाणार, Hमध्ये, ईचा डेटा कुठे जाणार, Lमध्ये, Hचा डेटा कुठे जाणार, Dमध्ये, Lचा डेटा कुठे जाणार, ईमध्ये. तिथे युनिडायरेक्शनल दिला आहे ॲरो, तिथे तुम्हाला बायडायरेक्शनल ॲरो करायचा आहे. तिथे चुकून युनिडायरेक्शनल ॲरो झालेला आहे. बायडायरेक्शनल म्हणजे त्याचे टोक जे राहते ते टोक, हे जे टोक आहे त्याचे, हे जे टोक आहे ते टोक तुम्हाला दोन्ही डायरेक्शननी द्यायचे आहे. तिथे चुकीने एकच डायरेक्शन झालेला आहे. तर यामध्ये काय होते की डीचा डेटा Hमध्ये, Hचा डेटा Dमध्ये, ईचा डेटा Lमध्ये आणि Lचा डेटा ईमध्ये ट्रान्सफर होत आहे. द कंटेंट ऑफ एक्सचेंज फ्रॉम DE टू HL अँड HL टू DE पेअर और BC टू HL पेअर, HL टू BC पेअर, BC टू DE पेअर, DE टू BC पेअर. Such type of data are exchanged. Okay. It is रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. रजिस्टर टू रजिस्टर एक्सचेंज होता है डेटा, म्हणून कोणता आहे, रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. नो फ्लॅग्स आर अफेक्टेड, कुठलाही फ्लॅग्स अफेक्ट होणार नाही. आता इथे तुमच्या डेटा ट्रान्सफरच्या इन्स्ट्रक्शन संपल्या आहे. नंतर आपण अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन्स घेणार आहे. ओके, थँक्यू स्टुडंट्स.